घटना आहे अंजलीची। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अंजली आव्हाड आईच्या डोळ्यांसमोर वाढलेली, लहानपणापासूनच परिस्थितीशी झुंजत मोठी झाली होती। वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर घरची जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली। एका ठेकेदाराच्या मार्फत कंपनीत काम करून तिने मुलीला मोठं केलं। अंजलीने 10वी नंतर शिक्षण सोडून नोकरीला सुरुवात केली। घरची गरिबी, संघर्षाची सवय, पण तिच्या मनात मात्र वेगळं काहीतरी घडवण्याची उमेद होती। याच दरम्यान अंजलीची ओळख रोहित आव्हाडशी झाली। तो तिच्या कंपनीच्या जवळच राहणारा तरुण होता। दोघांची मैत्री झाली, ओळख वाढली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली। रोहित सुशिक्षित, देखणा आणि आश्वासक वाटणारा मुलगा होता। त्याने अंजलीला प्रेमाचे स्वप्न दाखवले, तिच्या दुःखांवर फुंकर घालण्याचा शब्द दिला। आईला हे नातं पसंत नव्हतं। अंजलीनं समजावण्याचा प्रयत्न केला, पण आई तिच्या निर्णयावर ठाम होती। शेवटी समाजाच्या भीतीने आणि घरच्यांच्या विरोधामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केलं। पुण्याजवळ आळंदीत एका छोट्याशा मंदिरात दोघांनी एकमेकांसोबत 7 फेरे घेतले आणि नव्या आयुष्याची स्वप्न पाहू लागले। लग्नानंतर काही दिवस सगळं छान चाललं होतं। अंजलीला वाटलं प्रेमासाठी घेतलेला निर्णय योग्य होता, पण हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं। रोहितच्या घरच्यांनी तिला मनापासून स्वीकारलं नव्हतं। सासू सासऱ्यांचे बोलणे बदलले। आमच्या मुलाला फसवून पळून नेलं, हे घर तुला सहज मिळालं नाही असे टोमणे सुरू झाले। सुरुवातीला अंजलीने दुर्लक्ष केलं। नवऱ्याचा आधार तिला मिळेल याची खात्री होती, पण हळूहळू रोहितचं वागणं हे बदलत गेलं। तो आई वडिलांच्या बोलण्याचा प्रभाव घेत होता। छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं वाढली। एक दिवस रोहितने तिला पहिल्यांदाच रागात ढकलून दिलं। ती अडखळली, पण त्याने लगेच माफी मागितली। त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पुढे गेली, पण हळूहळू हे वारंवार होऊ लागलं। तू नोकरी करावी, घर खर्चाला मदत करावी, रोहितच्या आईने ठामपणे सांगितलं। अंजलीने तेही मान्य केलं, पण त्यानंतर तिला सासरी जणू दासीसारखं वागवलं जाऊ लागलं। सकाळी उठून घरकाम, मग नोकरीला जाणं, संध्याकाळी परत आलं की पुन्हा घरकाम। कुणालाही तिच्या भावनांची कदर नव्हती। नवऱ्यानं तिच्याशी संवाद बंद केला। भांडणं वाढली। एक दिवस तर त्याने तिला जोरात धक्का दिला, तोंडावर मारलं। तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण घरातल्या कोणत्यालाही त्याची दखल घ्यायची नव्हती। कधी कधी रोहित उशिरा घरी येऊ लागला। त्याचं कुणाशी तरी अफेअर सुरू असल्याच्या चर्चा अंजलीपर्यंत पोहोचल्या। जेव्हा तिने विचारलं तेव्हा त्यानं तिच्यावर आरोप केले, तुला माझ्यावर विश्वास नाही, मग का केलंस लग्न? हातून निसटणाऱ्या संसाराचा धागा अंजली घट्ट पकडून पाहत होती, पण तो तुटण्याच्या बेतात होता। शनिवारी अंजली धीर एकटून पोलीस ठाण्यात गेली। ती डगमगत होती, मनात अनेक विचार होते। पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना बोलावलं, समुपदेशन केलं। संसारात असे लहान सहान वाद होतात, थोडं समजून घ्या अशी सल्लेवजा समजूत काढली गेली, पण हा केवळ तात्पुरता उपाय होता। अंजलीला माहित होतं यातून काहीही होणार नाही। ती सासरी परतली नाही, आईकडे गेली। आईने तिला धीर दिला, थोडे दिवस थांब, काहीतरी मार्ग निघेल। पण तिच्या मनात खोल निराशा साचलेली होती। जिच्यासाठी तिने घर सोडलं तोच माणूस तिचा नरकात होता। प्रेम, विश्वास, सन्मान सगळं संपलं होतं। सोमवारी नेहमीसारखं सकाळी आई कामावर गेली। अंजली घरात एकटी होती। आईनं दुपारी अनेकदा फोन केले नव्हते, पण उत्तर नव्हतं। शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिलं आणि आतलं दृश्य पाहून त्यांनी पावलं तर धरली। अंजलीने गळफास घेतला होता। आई धावत घरी आली। मुलीचा निर्जीव देह पाहून ती जमिनीवर कोसळली। पोलिसांना बोलावण्यात आलं। सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती। तिच्या हातात एक कागद होता, मी हरले, आता माझ्यात ताकद नाही, आई माफ कर। शेवटी घटनास्थळी पोलीस आले, पंचनामा झाला। शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं। रोहित आणि त्याच्या घरच्यांची चौकशी सुरू झाली। हा फक्त आत्महत्येचा मामला आहे की यात आणखीन काय आहे याचा शोध सुरू होता।
या घटनेतून आपण काय शिकावं? अंजली हरली होती, पण तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले. समाजात अजूनही मुलींना सासरच्या छळाचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या समुपदेशानंतरही महिलांना न्याय मिळतो का? स्त्रियांनी फक्त सहनच करायचं का? ही फक्त एक घटना नाही आहे, समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह आहे. संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या, प्रेमासाठी लढणाऱ्या अनेक अंजलींचं आयुष्य अशा छळामुळे संपतं. पण खरं प्रेम कधीच मरत नसतं, ते स्वाभिमान देतं. अर्ध्यावरती डाव मोडला, पण हा शेवट नव्हे, नव्या सुरुवातीचा इशारा आहे. ही घटना ऐकून याविषयी तुम्हालाही काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. धन्यवाद.